आज या ठिकाणी आम्ही की अयोध्येमधील प्रभू श्रीरामाच्या मंदिरात चंदा चोरीपासून जे आहे की चढावा चोरीपर्यंत जे प्रकार घडलेले आहेत आणि त्याच्यामुळे संबंध भारतीयाच्या अस्मितेला धक्का बसलेला आहे, श्रद्धेला धक्का बसलेला आहे। परंतु यतकिंचितही भारतीय जनता पक्ष असेल किंवा संघ परिवार असेल, यतकिंचितही त्याच्यावरती भाष्य करायला तयार नाही। त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आम्ही या ठिकाणी आज महात्मा गांधी जे भजन म्हणायचे की रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम, हे भजन म्हणून त्यांचा एका प्रकारे हे सांकेतिक प्रमाणे निषेध नोंदवलेला आहे। आणि या प्रकरणामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे। ज्या ज्या सरकारने विरोधकावरती वापरल्या एजन्स्या, मग त्या ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, या सगळ्या एजन्स्यांचा उपयोग करून त्या ठिकाणी खरा दोषी कोण या शोधून काढला पाहिजे, त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या पाहिजे, त्यांच्या घरावरती सुद्धा बुलडोझर गेला पाहिजे। अशा प्रकारची कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। भविष्यात त्याची चौकशी जर नाही झाली आणि त्याच्यावर कारवाई नाही झाली तर म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार तीव्र स्वरूपात आंदोलन केलं जाईल अशी या ठिकाणी आम्ही पाहिजे। अनेक वर्षापासून प्रभू श्रीरामांच्या मुद्द्यावर संबंध देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्मिती करून आणि त्याच रामाच्या नावाखाली मतं मागितली, त्याच रामाच्या नावाखाली सत्तेत आले आणि त्याच प्रभू श्रीरामांच्या मंदिरात दानपेटीतील दान चोरलं जातं। त्याचा निषेध म्हणून रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम आम्ही या ठिकाणी भजन म्हणून प्रभू श्रीरामांची आरती करून आणि या लोकांना सद्बुद्धी द्यावी याच्यासाठी हे आंदोलन केलं। रामराज्याची व्याख्याच मुळात अशी आहे की सर्वांना समान न्याय, सर्व जातींना, सर्व धर्माला एकत्रित बांधून हे राज्य चाललं पाहिजे। आणि रामराज्याची व्याख्या ज्या पद्धतीनं होती त्यामध्ये सर्वांना त्या राज्यामध्ये न्याय होता। ज्या पद्धतीनं हे रामाची व्याख्या सांगतात त्याच्या उलट या राज्यामध्ये आणि देशामध्ये घडत आहे। प्रत्येक जसं दान चोरीला गेलं तसंच त्यांनी संघटना चोरी कर, पक्ष चोरी कर, आमदार खासदार चोरी कर आणि आता चक्क दानपेटीतलं दान चोरीला गेलं आहे। जवळपास 30 ते 40 दानपेटी त्या मंदिरामध्ये आहेत। महिनाकाठी 30 ते 40 भाविक त्या ठिकाणी दर्शनाला येतात। 4,000 कोटीपेक्षा जास्त दान त्या ठिकाणी जमा झालेलं आहे। 350 कोटीपेक्षा जास्त नुसतं व्याज त्या लोकांना मिळालेलं आहे आणि एवढं मिळून देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरी आहे। आणि नुसती फक्त दानपत्र पेटीतली चोरी नाही आहे, तर राम मंदिरासाठी जिल्ह्यातील, राज्यात आणि देशातील प्रत्येक गावातून गोरगरिबाची दागिणी असतील, त्यांनी केलेलं दान असेल, वस्तू स्वरूपात असेल, सोन्याच्या स्वरूपात असेल, पैशा स्वरूपात असेल, हे सगळं दान त्या मंदिराला दिलेलं होतं। त्याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। याची सखोल चौकशी करावी। हे 7-8 जण पकडले हेच नुसते आरोपी नाही आहेत, ह्याच्या संपूर्ण भाजपची टीम त्या ठिकाणी याच्यामध्ये आरोपी करावी लागेल, त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे लागतील। कारण की प्रभू श्रीरामांचं नाव करून आणि त्यांच्या नावाचा उपयोग करून हे सत्तेत आले, त्या प्रभू श्रीरामांना सुद्धा यांनी सोडलं नाही। रामाच्या त्या दानपेटीच्या रूपानं या देशातील प्रत्येक नागरिकाचे जे 2 पैसे गेलेले आहेत त्या दानपेटीत, त्याची या ठिकाणी चोरी झालेली आहे, या ठिकाणी आम्हाला सांगावंसं वाटतं। त्याच्यामुळे भविष्याच्या काळामध्ये या लोकांवरती तीव्र स्वरूपाची कारवाई करावी याच्यासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। काय आंदोलन केलं? अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मंदिरात दानपेटीची चोरी झाली त्याचा निषेध म्हणून आम्ही धाराशिव येथील राम मंदिरामध्ये रघुपती राघव राजाराम या भजनाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी रामाला साकडं घातलं की या लोकांना सद्बुद्धी दे आणि यांची डोके ताळ्यावर आण। महत्त्वाचं म्हणजे महिन्याला 30 ते 40 लाख भाविक राम मंदिरात दर्शनाला येतात अयोध्येच्या।
साधारणतः 4,000 कोटीपेक्षा जास्त दानपेटीत दान जमा झालं आणि आता जो त्या ठिकाणी चोरी झाली त्याच्यामध्ये पण 85 लाख रुपये चोरीला गेले एवढंच सांगितलंय. तर ते लाखो कोटी रुपयाचा आकडा आहे. साधारणतः जवळपास 200, 250 ते 300 कोटीच्या घरात तो आकडा आहे. पण सांगताना ते 85 लाख रुपये सांगतायत आणि त्या ठिकाणचे CCTV फुटेज गायब आहेत, त्या ठिकाणच्या पावत्या गायब आहेत, कथित जमीन व्यवहार झाले आहेत त्या तिथल्या कर्मचाऱ्यांचे, त्याची चौकशी झाली पाहिजे. हे सगळं प्रकरण बाहेर आलं पाहिजे. याच्यासाठी काँग्रेस जिल्ह्यासह राज्यभर आणि देशात आंदोलन करत आहे. या लोकांना कठोर शासन होऊन यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे लोक सहभागी आहेत त्यांच्यावरही पोलीस ऍक्शन झाली पाहिजे. याच्यासाठी हे आंदोलन आम्ही करत आहोत.